नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 2025 हे वर्ष मेष राशीसाठी कसे असेल. चंद्र राशीनुसार तुमच्या नावाची अक्षरे जर अ, आ, ला, ली, लू, ले, लो, चू, चे, चो असतील तर तुमची राशी मेष आहे. 29 मार्च नंतर तुमच्यावर शनीची 7.5 सुरू होणार आहे. यानंतर गुरु मिथुन राशीत प्रवेश करेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. प्रेमजीवन सरासरी असेल. जोडीदाराशी सुसंवाद ठेवा. वर्षाच्या मध्यापर्यंत वेळ चांगला आहे. त्यानंतर चढ उतार होतील. भाग्यवान दिवस मंगळवार आहे आणि भाग्यरंग केशरी. शनिवारी सुंदरकांड पठण करावे. सोबतच ओम हनुमंते नम या मंत्राचा जप केल्याने शनीपासून तुमचे रक्षण होईल. मेष राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष आर्थिक रूपात तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. या काळात गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर जमीन, इमारत, वाहन यापैकी कोणतेही सुख मिळू शकते. शेअर बाजाराऐवजी सोन्या चांदीत गुंतवणूक करावी. शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या दृष्टीने हे वर्ष सरासरीचे राहील. यावर्षी तुमची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे, कारण वर्षाच्या मध्यापर्यंत म्हणजे मे महिन्यापर्यंत गुरु तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या भावात असेल. आरोग्याच्या बाबतीत हे वर्ष सरासरी असणार आहे. पोटाशी संबंधित समस्यासोबतच सांधे आणि हाडांशी संबंधित समस्या असू शकतात. शनीच्या चांगल्या चालीमुळे तुमचे आरोग्य मार्चपर्यंत चांगले राहील. यानंतर 7.5चा प्रभाव तुमचे आरोग्य बिघडवू शकतो. राहू आणि शनीच्या हालचालीमुळेही अनावश्यक ताण येऊ शकतो. जीवनात कठोर परिश्रम आणि धावपळ वाढेल. आहाराकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेतली तर फायद्याचे होईल. योग आणि ध्यानाची मदतही घेऊ शकता. वर्षाची सुरुवात वैवाहिक जीवनासाठी खूप चांगले परिणाम देईल, परंतु वर्षाच्या मध्यभागी काही कौटुंबिक कारणामुळे मतभेद होऊ शकतात. जर तुम्ही अविवाहित असाल तर यावेळी तुमचे लग्न निश्चित होण्याची शक्यता आहे. यासाठी गाईला गूळ खाऊ घाला. मुलांनी शुक्राचा उपाय करावा आणि मुलींनी बृहस्पतीचा उपाय करावा. वर्षाच्या मध्यात ग्रहांच्या बदलामुळे प्रेमजीवनात तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मुलांसाठी प्रेमजीवन थोडे कठीण असू शकते. तसेच प्रेमींसाठी 18 मे 2025 पर्यंत काळ चांगला राहील. यानंतर गैरसमजातून वाद होण्याची शक्यता आहे, म्हणून एकमेकांशी एकनिष्ठ राहणे खूप महत्त्वाचे असेल. एकमेकांना समजून घेऊन ऐकण्याची सवय लावावी. या काळात मुलींना त्यांच्या जोडीदाराबद्दल निराशा वाटू शकते. गुरुवार किंवा एकादशीचे व्रत करून मन शांत ठेवावे. मेष राशीच्या लोकांचे करिअर 29 मार्च 2025 पर्यंत नोकरीची स्थिती चांगली राहील. शनीच्या 7.5मुळे सावध राहावे लागेल.
जर तुम्ही सावली दान केलीत आणि हनुमान चालीसा वाचले तर तुमचे भाग्य नोकरीत उंचावेल. तुमची राशी मंगळ असल्यामुळे तुम्ही तुमच्या नोकरीत यशस्वी राहाल. शनीच्या 7.5च्या पहिल्या चरणाचा आर्थिक परिस्थितीवर परिणाम होतो, मात्र तुमच्या मंगळ राशीमुळे तुम्ही सर्व गोष्टीवर मात कराल. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर 2025 मध्ये गुरु, शनी, राहू आणि केतूच्या चालीमुळे हे वर्ष व्यवसायात संमिश्र परिणामामध्ये येईल. तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि व्यवहारात सावध राहावे लागेल. एकंदरीत तुमचे करिअर आणि प्रोफेशन चांगले होईल. 14 मे पर्यंत गुरुची स्थिती तुलनेने अनुकूल असल्याने या काळात अभ्यासाची पातळी चांगली राहील. अभ्यासासाठी बाहेरही जाता येते. कठोर परिश्रमाबरोबरच गुरुवारच्या उपायांचे पालन केले तर तुम्ही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकता. शनी आणि राहूमुळे तुम्हाला फारशी अडचण येणार नाही, परंतु गुरुग्रह अतिक्रमण करणारा असल्यामुळे तुम्हाला तुमच्या शिक्षणात चढ उतार दिसून येऊ शकतात. 14 मे 2025 पर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यासात आणि करिअरशी संबंधित कामात बेफिकीर राहू नका. उत्तर किंवा नैऋत्य दिशेला बसून अभ्यास करावा. यामुळे यशाची शक्यता वाढते. तसेच 2025 हे वर्ष चांगले जाण्यासाठी तुम्ही दररोज गुरुवारी व्रत करा आणि दर गुरुवारी मंदिरात बेसनाचे लाडू अर्पण करा. बुधवारी कुलदेवीची पूजा करावी आणि दर 3ऱ्या महिन्यात मुलींना अन्नदान करावे. शनीची वाईट कामे टाळा, म्हणजे व्याज देणे, जुगार खेळणे, दारू पिणे आणि दुसऱ्यांच्या स्त्रीवर लक्ष ठेवणे. दररोज मारुती स्तोत्र, हनुमान चालीसाचा पाठ करावा आणि दर शनिवारी सुंदरकांड पाठ करावेत. तुमचा लकी नंबर 9 आहे. लकी रत्न कोरल, भाग्यरंग नारंगी, भाग्यवार मंगळवार आणि भाग्यमंत्र ओम हनुमंते नम आणि ओम मंगलाय नम या मंत्राचा जप करावा. धन्यवाद.